सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 1 वर्कशीट 1 to 4 वर आधारित ही टेस्ट 1 आहे आणि या टेस्ट 1चं सोल्युशन आपण अलॉंग विथ क्वेश्चन अँड आन्सर पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 1 सेंटेन्स एनी 5. 5 क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर आपल्याला सिंगल सेंटेन्समध्ये द्यायचं. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज साऊंड? Answer: sound is form of energy which provides sensation of hearing. Next question: what is momentum? Write the unit of its in SI and CGS system. तर विद्यार्थ्यांनो, मोमेंटम ही अशी फिजिकल क्वांटिटी आहे जी मास आणि व्हेलॉसिटीवर डिपेंड असते. अँड मोमेंटम इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. मोमेंटमला पी या लेटरने डिनोट करतात, मासला एमने आणि व्हेलॉसिटीला व्हीने. त्याच्यामुळे पी इज इक्वल टू एम इंटू व्ही. दिस इज फॉर्म्युला फॉर मोमेंटम. अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला, एस आय युनिट केजी मीटर पर सेकंड अँड CGS युनिट आहे ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द एलिमेंट्स इन न्यूक्लियस? तर विद्यार्थ्यांनो, ॲटमचा जो न्यूक्लियस असतो हा सेंटरमोस्ट पार्ट असतो आणि न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे 2 सबॲटॉमिक पार्टिकल्स असतात. सो प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, दीज 2 सबॲटॉमिक पार्टिकल्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. राईट द नेम ऑफ ईच ऑफ द ॲसिडिक अँड बेसिक सबस्टन्सेस युज्ड इन डेली लाईफ. ॲसिडिक सबस्टन्सेस युज्ड इन डेली लाईफ, लेमन, आमला, व्हिनेगार एक्सेट्रा. आणि बेसिक सबस्टन्सेस आहे बेकिंग सोडा, सोप, पालक एक्स्ट्रॅक्ट. दीज आर द बेसिक सबस्टन्सेस. फिफ्थ क्वेश्चन, व्हॉट इज द मेन डिफरन्सेस बिटवीन मेल अँड फिमेल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हॉइसेस? तर विद्यार्थ्यांनो, मेल आणि फिमेलच्या व्हॉइसमध्ये पिचमध्ये फरक असतो. फिमेल हॅव पिच ऑफ फिमेल साऊंड इज ग्रेटर दॅन द मेल साऊंड. Then next question, what will happen to the velocity if Manoj changes both speed and direction of the bike while riding a bike on turning road? तर मनोजला रोड टर्न करत असताना त्याच्या बाईकच्या व्हेलॉसिटीमध्ये काय फरक होईल जर स्पीड आणि डायरेक्शन बोथ चेंज होत असेल? तर व्हेलॉसिटी या व्हेलॉसिटीवरती ॲफेक्ट करणारे जे फॅक्टर्स आहेत ते आहे स्पीड आणि डायरेक्शन. स्पीड चेंज होत असेल तर व्हेलॉसिटी चेंज होते, डायरेक्शन चेंज होत असेल तर व्हेलॉसिटी चेंज होत असते. या ठिकाणी स्पीड अँड डायरेक्शन बोथ चेंजेस, सो व्हेलॉसिटी विल चेंज. सो आन्सर इज व्हेलॉसिटी ऑफ मोटरसायकल विल चेंज. क्वेश्चन नंबर 7, कंप्लीट द केमिकल रिॲक्शन. कॅल्शियम क्लोराईड अँड सोडियम सल्फेट गिव्ज. प्रोडक्ट साईड आपल्याला लिहून काढायची आहे. कॅल्शियम क्लोराईड CaCl2 प्लस सोडियम सल्फेट Na2SO4 gives 2 molecules of sodium chloride and calcium sulfate. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे, तर सोडियम क्लोराईड आणि कॅल्शियम सल्फेट या ठिकाणी तयार होईल. द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज युनिव्हर्सल इंडिकेटर? राईट 2 नेम्स ऑफ नॅचरल इंडिकेटर. तर युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणजे काय? डेफिनेशन लिहितोय आपण. अ मिक्सचर ऑफ डाईज दॅट चेंजेस कलर ग्रॅज्युअली ओव्हर अ रेंज ऑफ pH अँड युज्ड इन टेस्टिंग फॉर ॲसिड अँड अल्कलीज. तर युनिव्हर्सल इंडिकेटर हा मिक्सचर ऑफ डाईज म्हणजे सिंथेटिक इंडिकेटरचा मिक्सचर असतं, ज्याचा उपयोग ॲसिड आणि अल्कलीज म्हणजे जो सबस्टन्स दिलेला आहे तो ॲसिड आहे किंवा अल्कली आहे तो तपासण्यासाठी, टेस्ट करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. अँड वेन वी यूज युनिव्हर्सल इंडिकेटर देन द कलर ऑफ द सबस्टन्स ग्रॅज्युअली चेंजेस अकॉर्डिंग टू इट्स pH. त्यानंतर नॅचरल इंडिकेटरचे 2 एक्झाम्पल्स आपल्याला लिहायचे. Natural indicator example, turmeric, grape juice, beetroot, etc. These are acting as a natural indicator. Next question, question number 2. Answer the following question. Kiran went with her parents to their newly built empty house. After entering the house, she was completely confused when she heard vague and increasingly loud sound while talking to her parents. She did not understand why this making such a noise. She asked some question to her dad about this and answer the question. बघा, क्वेश्चनमध्ये काय सांगितलं की किरण तिच्या पॅरेंट्ससोबत न्यूली बिल्ट एम्प्टी हाऊसमध्ये जाते. ज्यावेळेस ती
आत जाते. पॅरेंट्ससोबत बोलत असताना तिला नॉइजी साऊंड फील होतो. तर या नॉइजी साऊंडबद्दल ती तिच्या पॅरेंट्सला, डॅडला काही क्वेश्चन विचारते. फर्स्ट क्वेश्चन, व्हाय इज इट दॅट वॅग अँड नॉइजी साऊंड इज हर्ड इन दिस हाऊस? आणि सेकंड आहे, व्हॉट काइंड ऑफ साऊंड दिस इज? पहिल्या क्वेश्चनचा आन्सर, इन न्यू क्लोज्ड हाऊस साऊंड वेव्स रिफ्लेक्ट्स अगेन अँड अगेन. As there is no sound absorbed materials like furniture, curtains, etc., so such reflected waves gather together and feel continuously. So vague and noisy sound is heard in this house. तर साऊंड जो हाऊस आहे एम्प्टी आणि क्लोज्ड आहे. साऊंड ॲब्झॉर्बिंग मटेरियल, फर्निचर, कर्टेनसारखा वस्तू त्या ठिकाणी नाही. त्याच्यामुळे जे साऊंड वेव्ज रिफ्लेक्ट होत आहेत ते एका ठिकाणी गॅदर झाल्यामुळे कानावरती कंटिन्युअसली ते फील होतोय गॅदर्ड साऊंड. त्याच्यामुळे किरणला नॉइजी साऊंड म्हणजे गोंगाट ऐकू येतोय. व्हॉट काइंड ऑफ साऊंड दिस इज? दिस इज द रिव्हर्बरेशन. या साऊंडला आपण रिव्हर्बरेशन असं म्हणतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंडचा बी हा क्वेश्चन आहे की जे ब्ल्यू क्रिस्टल्स आहेत, ब्ल्यू कलर क्रिस्टल्स म्हणजे ज्याच्यात पाणी ॲड केल्यानंतर ब्ल्यू कलर सोल्युशन होतो, त्या क्रिस्टलचं नाव काय? तर तो आहे कॉपर सल्फेट. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला लिहिण्यासाठी सांगितला CuSO4. दिस इज मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर कॉपर सल्फेट. क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये V इज इक्वल टू U+AT फॉर्म्युला दिला आणि प्रत्येक क्वांटिटीच्या आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यूज दिलेल्या आहे. जी व्हॅल्यू दिलेली नाही ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची बाय पुटिंग द व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला. तर फर्स्टमध्ये U0, A5 आणि T5 व्हॅल्यूज दिल्या. वी हॅव टू फाइंड आउट फायनल व्हेलॉसिटी V. सो V इज इक्वल टू U+AT. यूची किंमत 0 ठेवतोय आपण. A5 इंटू 5 V इज इक्वल टू 25 मीटर पर सेकंड. फायनल व्हेलॉसिटी आहे 25 मीटर पर सेकंड. ब्लँक स्पेसमध्ये लिहून काढायचं फायनल व्हेलॉसिटी 25 मीटर पर सेकंड. त्यानंतर सेकंडमध्ये इनिशियल व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. अगेन राईट डाऊन फॉर्म्युला V इज इक्वल टू U+AT. यूची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. A1 दिलेला आहे, T8 मीटर पर सेकंड T8 सेकंड दिलेला आहे. 16 फायनल व्हेलॉसिटी. 16मधून 8 मायनस करा, इनिशियल व्हेलॉसिटी इथे आपल्याला 8 मीटर पर सेकंड. राईट डाऊन द व्हॅल्यू इन टेबल. तर टेबलमध्ये परत व्हॅल्यू लिहितोय आपण 8 मीटर पर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन, राईट सायंटिफिक रिझन द व्हॅलेन्सी ऑफ सोडियम इज 1. तर सोडियम इज मेटॅलिक एलिमेंट आहे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहील 2,8,1. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे 1. फॉर अटेनिंग द ऑक्टेट स्टेट सोडियम हॅव टू लूज 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ऑक्टेट स्टेट कंप्लीट करण्यासाठी सोडियम 1 इलेक्ट्रॉन लूज करतो. जेवढे इलेक्ट्रॉन्स डोनेट किंवा ॲक्सेप्ट केले जातात ती त्याची व्हॅलेन्सी असते. सो इट्स अ व्हॅलेन्सी इज 1. ऑब्झर्व द गिवन फिगर अँड फिल इन द ब्लँक्स. बघा इथे डायग्राम दिलेली आहे, तुम्हाला ऑब्झर्व करायचं आणि ज्या ठिकाणी लेबलिंग करण्यासाठी सांगितली ते आपल्याला लेबल करायचं आहे. तर हे एक ऑडिटोरियम आहे ज्यामध्ये सिंगर बसलेला आहे ना, ऑडियन्स आहे. तर हा सिंगर आहे, त्याच्यामुळे सिंगर लेबल करतोय आपण. सिंगर सिंगिंग करतो, जे साऊंड वेव्ज हे सगळे साऊंड वेव्ज आहेत त्याच्यामुळे साऊंड वेव्ज लेबल केलेले. हा ऐकणारा जो श्रोता आहे ऑडियन्स, आणि हे साऊंड वेव्ज भिंतीवर आदळतात आणि टर्न बॅक होतात. सो दीज आर द रिफ्लेक्टेड साऊंड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्स? राईट कॅरेक्टरिस्टिक. The substance is called an electrolytic substance if its aqueous solution or in molten state it dissociate into the free mobile ions, cations and anions. ते इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्स हे असे सबस्टन्स असतात की ज्यावेळेस आपण त्यांना त्याचं ॲक्वेस सोल्युशन तयार करतो, पाण्यात डिझॉल्व करतो, तर त्यांच्या रॅडिकल्समध्ये ते डिसोसिएट होतात, कॅटायन्स आणि ॲनायन्समध्ये डिसोसिएट होतात, म्हणून त्याला इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्स असे म्हटले जाते. Question number next. Name the compound KOH and find its molecular mass. KOH, potassium hydroxide आहे. Molecular mass of KOH. Molecular mass काढण्यासाठी ॲटॉमिक मासचा ॲड करणं आवश्यक आहे. आपल्याला या ठिकाणी ॲटॉमिक मास दिलेले आहेत. पोटॅशियमचं 39, ऑक्सिजन 69, हायड्रोजन 1. So adding all atomic masses of all constituent elements, atomic mass of potassium plus atomic mass of oxygen and atomic mass of hydrogen. 39 plus 16 plus 1 addition yield 56. So atomic mass
of the KOH is 56. तर या ठिकाणी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 ॲक्टिव्हिटी शीट नंबर 1 to 4चा टेस्ट नंबर 1 आपण सॉल्व केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2साठी जी टेस्ट तुम्हाला देण्यात आलेली आहे तीसुद्धा आपल्याला क्वेश्चन आन्सर सोल्युशनमध्ये बघायची आहे.